मागतो का तुम्हाला 100 मागतो 200 मागतो पूर्ण फुलाची पाकळी. तुम्हाला सांगू मागच्या कथेमध्ये ज्यावेळेस मी आले होते ना तेव्हा मला एका छोट्याशा ताईनं एकदम 5 रुपयाची रिंग दिली होती बरं का. ती अजूनही माझ्याजवळ आहे 5 रुपयाची रिंग. पण त्या रिंग मध्ये असा भाव होता या दिदींनी दिली होती. त्या दिदीसाठी एकदा जोरदार रिंग अजूनही माझ्याकडे आहे. त्या ताईने सांगितलं त्या दिदीने म्हटले की दीदी तुमची कथा एवढी चांगली आहे ना ती माझ्याकडे काहीच नाही हो द्यायला पण माझ्याकडे फक्त ही छोटीशी वस्तू होती. त्या छोट्याशा वस्तूमध्ये मला वाटलं माझ्या देवानं मला ती वस्तू दिली आहे. ती माझ्यासाठी बक्षीस आहे अजूनही ती माझ्याकडे. कोणी गरीब राहावं ना म्हणून त्या गरीबाला आहे ना त्या ठिकाणी टोकू नका गड्या त्याला नाव ठेवू नका. गरिबी काय असते ना हे फक्त मला विचारा. आज आयुष्यामध्ये इथे जी व्यवस्थित उभी आहे ना हे फक्त त्या देवाच्या दिलेल्या फळामुळे येते. त्याच्यासाठी इतकी कष्ट केले आयुष्यामध्ये. तुम्हाला खरं सांगते लोकांची परिस्थिती नाही स्वतःची परिस्थिती मी सांगायला नक्की सांगेन. कारण जर माझी परिस्थितीमध्ये कोणाचं जीवन सुधरत असेल कोणाला आदर्श मिळत असेल ना तर मी कधीच त्या गोष्टीला कमीपणा करणार नाही. मला आयुष्यात वडील नाही. 6 वर्षाचे असताना माझे वडील वारलेले आणि 6 वर्षापासून ते आतापर्यंत आयुष्यामध्ये अनेक अनुभव घेतले अनेक कष्ट घेतले नवे नवे अनेक अनुभवातून अनेक खाचांमधून काचांमधून दगडांमधून मी माझा जीवनाचा प्रवास केला म्हणून इथपर्यंत. आज शेजारी शेजारच्या घरामध्ये जर माणूस असला गडी असला त्या बाईचा मालक असला तर त्या मालकाला त्या घरात असणाऱ्या त्या मालकाला सगळे आमंत्रण देतात. राम भाऊ संध्याकाळी पोरीचं लग्न आहे बरं का यावर लग्नाला या नक्की लग्नाला 4 वेळेस फोन करून सांगा राम भाऊला. कोण तर मालक आहे तिच्या घरामध्ये. आमच्या घरात आमच्या घराचा धनी नाही ना तर आम्हाला कोणी विचारत नाही आमच्याशी कोणी बोलत नाही. त्यांना विचारा ज्यांच्या घरी गरीब परिस्थिती. अरे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला देवानं परिस्थिती दिली आहे. आपण समजतो की आपला 10 लाखाचा बंगला झाला ना तर अजून 20 लाखाचा बंगला झाला पाहिजे. पण आपण असं नाही म्हणत की आपल्यापेक्षाही काही माणसं गरीब आहे ना त्यांचं कोणीतरी जीवन सुधारलं पाहिजे हा विचार आपण नाही करत हो. ज्यावेळी ज्या घरामध्ये मालक असेल ना तर त्या मालकाला समाजामध्ये किंमत आहे. त्या घराकडे कोणाची वाईट नजर पाहण्याची त्या ठिकाणी हिंमत होत नाही. काहून तर त्या घरामध्ये मालक आहे धणी आहे मुख्य माणूस त्या घरामध्ये. पण ज्या घरामध्ये माणूस नसेल ना त्या घरामध्ये सगळ्या समाजाची वाईट नजर असतात. त्यावेळेस विचारा त्या माईला त्या वैद्यत्व सादर करणाऱ्या वैद्यत्व त्या ठिकाणी स्वीकारून आयुष्य जगणाऱ्या त्या स्त्रीला विचारा की अरे तुझा मालक नाही तर आज तुझ्या घराची परिस्थिती कशी आहे. बापाचं त्या ठिकाणी स्थान घेऊन त्या मुली त्या आईला सर्व घर चालवावं लागतं. ज्यांच्या घरी पिताही आहे आईही आहे पण घरामध्ये वाईट परिस्थिती आहे ना त्यांना विचारा रे कधीतरी बोला. अरे आपण 5 रुपये हरवले तर आपण सगळे शांत बसतो ते जर 5 रुपये माझ्या जर ताईला दिले ना तर ती ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे साक्षात देवाचा आनंद आहे तुमच्याकडे. हा विचार आपण केला पाहिजे. ही लक्षणं आपल्याकडे असली पाहिजे. एखाद्या घरामध्ये मालक नाही गरीब परिस्थिती आहे त्यांना विचारा की आज तुम्हाला आमंत्रण आलं का. आमंत्रण नाही आलं ना तर त्या घरातल्या पोरी मायला चारदा विचारतात का ग शकुंतला अक्काच्या घरात आमंत्रण आहे आपल्याला जायचं नाही का लग्नाला. तेव्हा त्या आईनं डोळ्यातले अश्रू डोळ्यामध्येच त्या ठिकाणी टाकून डोळ्यामध्येच ते अश्रू ठेवून मुलांना हसत हसत सांगायचं अरे त्या लग्नाला नाही बोलवलं तर काय झालं आपलं मावशीचं लग्न आहे आपण मावशीच्या लग्नामध्ये धूम करू. त्या लग्नाला काय करतो जाऊ दे ना ती बुंदी किती राहते एवढीशी बुंदी मी तुम्हाला करून देते घरी. मग ती माय लोकांच्या कामाला जाणार लोकांचं काम करून दिवसभर 8 घंटे नवे एखाद्या वेळेस जर उखाडं घेतलं तर ते उक्त पैशानं 8 घंटे नाही 10 घंटे काम करणार. सकाळचे 7ला तर संध्याकाळच्या 7ला येणार 7ला रात्री थकून त्या मुलाला बुंदी करून देणार आणि सांगणार हे बघ लग्नापेक्षा आपली बुंदी किती भारी झाली. असं पोरांना समजूत घालून डोळ्यातले अशी डोळ्यामध्ये मावून ठेवणारी ही गरिबी. माणसाच्या जीवनात सगळं काही यावं पण गरिबी येऊ